बहुत चालू करायचे. सर्व पत्रकार बांधवाचे मी आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त मनापासून स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा हेतू हा 2-3 विषयाच्या अनुषंगाने आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आत्ता सध्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला 15 जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला 19 जागा मिळाल्या. या निवडणुका झाल्यानंतर सध्या आमचे पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्याकडे शिवसेनेचे 2 उमेदवार जे निवडून आलेले ते त्या उमेदवाराचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जे जिल्हा प्रमुख असतात, पदाधिकारी असतात, यांनी ते उमेदवार घेऊन मुंबईला जाणं अपेक्षित होतं. परंतु ते 2 उमेदवार जे निवडून आलेले ते दोन्हीच्या दोन्ही गायब आहेत. मग हे असं का घडलं आहे आणि ते गायब तर ते गेले कुठं? तर माझा शिवसैनिक म्हणून स्पष्ट आरोप आहे की ते भारतीय जनता पार्टीने ते आमचे निवडून आलेले शिवसेनेच्या चिन्हावरती 2 उमेदवार हे त्यांनी शिवसेनेच्या सहकारी मित्राचा विश्वासघात करून पळवून नेलेले आहेत असा आमचा आरोप आहे. या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती अशा पद्धतीची घोषणा पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली होती. त्या अनुषंगाने निवडणुका पार पडल्या. परंतु निवडणुका होत असताना या धाराशिव, कळंब आणि उमरगा लोहारा या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं धाराशिव तालुक्याचे तालुकाध्यक्ष अजित लाकाळ यांनासुद्धा शिवसेनेची उमेदवारी नाकारली होती. परंतु पत्रकार बांधवाच्या प्रयत्नामुळे आणि शिवसैनिकांनी केलेल्या उठावामुळे तालुकाध्यक्षाला सुद्धा उमेदवारी पक्षप्रमुखाकडून आणावं लागली. ही एक खंत या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो. आता निवडणुकीच्या दरम्यानमध्ये एबी फॉर्म हे पक्षाच्या जिल्हा प्रमुखाकडे आले पाहिजे. तत्कालीन जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे त्या ठिकाणी असताना जिल्हा प्रमुखाला त्या ठिकाणी कुठेही विश्वासात न घेता कोरे एबी फॉर्म सध्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांच्याकडे देण्यात आले. माझा पहिला प्रश्न शिवसेनेच्या नेतेमंडळीला आहे की आपण कोरे फॉर्म अजित पिंगळे यांच्या ताब्यामध्ये कसे काय दिले, जो त्यांना अधिकारही नव्हता, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं पद नव्हतं. आता हे फॉर्म त्या ठिकाणी कोरे उपलब्ध झाल्यानंतर अजित पिंगळे यांनी राणा जगजितसिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या घरातून त्यांच्या मर्जीतीलच लोकांना त्या ठिकाणी तिकीट देण्याचं काम अजित पिंगळे आणि राणा पाटील या दोघांनी मिळून केलेलं आहे. ह्याची उदाहरणं मी तुम्हाला पुराव्यासहित या पत्रकार परिषदेमध्ये देणार आहे. अजितदादा पिंगळेंनी शिवसैनिकावरती कळंब तालुका असेल, धाराशिव असेल, त्याच पद्धतीने असेल तुळजापूरच्या या तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावरती लढवले गेले आणि मूळ सैनिक जो त्या ठिकाणी प्रामाणिकतेने गेले 8-9 वर्षे धनुष्यबाणासाठी काम करतोय, कष्ट करतोय, त्याला मात्र त्या ठिकाणी डावललं गेलं. विशेषतः कळंब तालुक्यामधली 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. मोहा गटामध्ये संदीप पापा मडके हे गेले 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु त्यांना धनुष्यबाणाचं चिन्ह दिलं नाही. ते निवडणुकीमध्ये क्रमांक 2चे अपक्ष राहून 2 नंबरची मतं त्या व्यक्तीने त्या ठिकाणी घेतली. दुसरे उमेदवार शिराडोनचे नितीन पाटील हे अवघ्या 34 मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले. त्यांना नाईलाज असतं तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावं लागली, कारण धनुष्यबाणाने त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली नाही. ह्या तानाजीराव सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे नेते, हे कुणी विसरून चालणार नाही. परंतु या जिल्ह्याचं पालकतत्व यापूर्वी तानाजीराव सावंत साहेबाकडे होतं. इथली मातीशी नाळ असणारी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबाकडे होती. त्यामुळे त्यांच्या विचाराला
बांधील राहून एकनाथभाई शिंदे आणि पक्षाच्या विचाराला बांधील लावून काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होते, परंतु त्या कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा, त्यांची तिकीटं कापायची आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याला शिवसेना पक्षातून तिकीट देण्याचं काम संगनमतानं अजित पिंगळे आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेलं आहे. आता मी तुम्हाला त्याबाबतचा पुरावा दाखवतो. पूजा तुषार शिंदे ह्या डिक्सनमधनं शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उभा आहे. आता हे तुम्हाला मी दाखवतो. त्यांचे जे मिस्टर आहेत तुषार शिंदे हे भाजप तालुकाध्यक्ष आहेत. हे तिकीट डिक्सन लेडीज उभा आहेत. पूजा तुषार शिंदे ह्या उमेदवार निवडून आलेल्या आहेत धनुष्यबाण चिन्हावरती आणि ह्यांचे मिस्टर तुषार जिल्हा परिषद गट याच्यावरती ते तालुका प्रमुख भारतीय जनता पार्टीचे आहेत असं स्पष्ट नमूद केलं आहे. आता हे निवडून आले धनुष्यबाणावरती. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुळजापूर तालुक्यामध्ये शहापूर मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघातून धनुष्यबाणाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं. ते अण्णा बनसोडे यांना धनुष्यबाणावरती तिकीट दिलं. ह्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती अण्णा बनसोडे निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे आभार न मानता त्यांनी माझे सर्व मल्हार पाटील आहेत आणि अजून एका व्यक्तीचं तुळजापूरच्या सुनील चव्हाणचं त्यांनी नाव घेतलं. याच्यामध्ये शिवसेना पक्षाला कुठेही त्यांनी मानलं नाही, तर त्यांनी मल्हार पाटलाच्या नेतृत्वाखाली आमचा विजय झाला असं मान्य केलं. तोही व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. आणि त्या तालमीमध्ये मी आता तयार झालेलो आहे. आता येणाऱ्या चोरांचा एकंदरीत ज्या आहे यांच्या राजकीय अवस्था कोण आहेत, कुणाला हे विजय शिल्लक माझे वस्ताद नाही माझे वस्ताद मल्हार दादा आणि सुनील मालक चव्हाण आहेत. या राजकीय खरे तरी जे आहे आखाड्याचे यांचे शिलेदार जे आहे सुनील चव्हाण आणि युवा नेते मल्हार पाटील यांच्या माध्यमातून जे आहे हा विरोध सुनील भाऊ बनसोडे हे आपल्या. मी आपल्याला एकच सांगतोय की पत्रकार बांधवांनी तिथं प्रश्न विचारला की एकनाथभाई शिंदे त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मल्हारदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी आलो. अहो धनुष्यबाणाचे कार्यकर्ते मी आज ही पत्रकार परिषद एक कार्यकर्ता म्हणून घेतो आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी दुसरीकडे बसत नाहीत म्हणून त्यांचे कार्यकर्ते शिवसेना पक्षातून उभा करायचे आणि हे दोनच माणसं निवडून आल्यापासून शिवसेनाच्या प्रमुखाकडे पालकमंत्र्याकडे गेलेले नाहीत. तर या दोन व्यक्तींना, ह्या विजयी उमेदवारांना धनुष्यबाणाच्या राणा पाटील यांच्या पायथ्याला अजित पिंगळे आणि आमचे जे धाराशिवचे संपर्क प्रमुख आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत, ज्याच्या माध्यमातून हे दोन उमेदवार आज भारतीय जनता पार्टीच्या पायथ्याला लोटांगण घेत आहेत. माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादा पिंगळे आणि राणा पाटलांनी षड्यंत्र रचून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायला लावली आणि तेच निवडून आलेले उमेदवार राणा पाटलाच्या घशामध्ये घालण्याचं काम करून या गद्दार शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकाचा बळी त्या ठिकाणी घेतलेला हे आवर्जून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगतो. दुसरा महत्त्वाचा विषय, हे आता नाही झालेला बळी. नगर परिषदची निवडणूक घ्या. नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती करायचं म्हणून जाहीर केलं मुंबईमधनं भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री महोदयांनी. इथं 16 जागा दिल्या शिवसेना म्हणून जाहीर केलं. 16 ठिकाणी फॉर्म भरले गेले नगरपालिकेला. अवस्था काय झाली?
त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे फॉर्म विड्रॉ झाले नाही. त्यावेळेस नगराध्यक्षपदासाठी आणि इतर जागेसाठी ही शिवसेनेचे इथले शिवसैनिक तयार असताना त्यांना फॉर्म त्या ठिकाणी भरू दिले नाहीत. हे षडयंत्र शिवसैनिकाच्या विरोधामध्ये पालकमंत्री, सर्वसन्मान्य जिल्हा प्रमुखाची जी पूर्वी तत्कालीन जिल्हा प्रमुख होती या बाबतीमध्ये आवाज उठवलेला होता. मला हे सांगायचं की हे जी सर्व यंत्रणा चालू आहे, आमच्या शिवसेनेची वरिष्ठ लेवलची जी पालकमंत्री असतील, त्याच्यानंतर आमचे संपर्क प्रमुख असतील आणि अजितदादा पिंगळे या तिघांनी मिळून शिवसेना या धाराशिव जिल्ह्यातनं संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आज पत्रकार बांधवांना एकच सांगायचं आहे, महायुती एकाच ठिकाणी जिल्ह्यात कशी होईल? इथं तुम्ही वेगवेगळे युती म्हणून लढवला, उमेदवार विरोधात उभा केले. धनुष्यबाणाचा 2017ला या ठिकाणी नगराध्यक्ष होता धनुष्यबाण या चिन्हावरती. 2022पर्यंत नगराध्यक्ष धनुष्यबाणावरती या शहराचं काम केलेलं आहे धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या उमेदवारांनी. असं असताना अतिशय भारतीय जनता पार्टीची एकंदरीत एकाच दिवसामध्ये एवढी शक्ती कशी वाढली की नगराध्यक्षपदासह एवढी मोठी जागा सगळी भारतीय जनता पार्टीला कशामुळे दिली आणि इथल्या निष्ठावंत शिवसैनिकावरती का अन्याय केला, हा माझा प्रश्न श्रेष्ठींना आहे. आणि धाराशिवचा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो शिवसेनेचा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या कशात घालण्याचं काम ही पालकमंत्री आणि इतर नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, हा माझा आरोप आहे. हे सगळं चालू आहे हे राणा पाटील यांच्या म्हणण्यावरती चालू आहे जिल्ह्यामध्ये. सध्या आमची शिवसेना जी आहे त्याच्यामध्ये अजितदादा पिंगळे यांचा तर सगळ्यात मोठा वाटा आहे. अजितदादांनी कोरे फॉर्म दिले, परवा खापेचा बी विषय झाला, आपण पाहिले असेल. म्हणजे शिवसैनिकांनी आवाज उठवला की त्याचं निलंबन करण्याचं लावण्याचं काम सुद्धा यांनी केलं, परंतु पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांनी ते निलंबन तात्काळ माघारी घ्यायला लावलं. आणि अन्यायाविरोधात जो बोलतो तोच खरा सैनिक आहे, हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे. आणि जोपर्यंत शिवसैनिक त्या ठिकाणी जिवंत राहणार आहे, जर सैन्य असेल तर शिवसेना प्रमुख म्हणून स्वतःला नवाजू, असं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हणलं होतं. पण या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसैनिकाला अक्षरशः संपवण्याचं काम शिवसेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांनी राणा पाटील यांच्या संगनमताने त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि राणा पाटलावर त्यांचं एवढं विशेष प्रेम आहे, तुम्हाला सांगतो. धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती एकमेव उमेदवार निवडून आलेले आहेत, म्हणजे आदरणीय तानाजीराव सावंत. तुम्ही ह्या प्रचारादरम्यान तुम्ही अजितदादा पिंगळेंनी जिथं जिथं उमेदवार उभा केले त्या प्रत्येक उमेदवाराच्या निवडणुकीच्या बॅनरवरती तुम्ही जाऊन पहा. ते महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या या बॅनरवरती राणा पाटलाचा फोटो मात्र मोठा आहे, पण तानाजीराव सावंत साहेबाचा एकही फोटो कुठल्याही बॅनरवर घेतला गेलेला नाही. हे का षडयंत्र केलं जात आहे? तानाजीराव सावंत साहेब हे निष्ठावंत सैनिकाच्या बाजूने उभं राहतात, त्यांच्या बाजूनं पाठीमागं आधार देतात आणि आज ते शिवसेना वाढविण्याच्यासाठी झटतायत. आणि म्हणूनच नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय त्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला आहे. आणि तानाजीराव सावंत साहेबाला अडचणीत आणण्याचं षडयंत्र कसं रचलंय पहा. राणा पाटील आणि त्यांचे नातेवाईक राहुल मोठे हे त्यांचं जे नातेचं राजकारण आहे त्या माध्यमातून भूमपरांडा या मतदारसंघामध्ये युती कशी घडली आहे बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, उबाटा गट आणि भारतीय जनता पार्टी ही वेगळीकड आणि तानाजीराव सावंत साहेबाचा शिवसेना पक्ष वेगळीकड. म्हणजे त्यांच्या विरोधात तिघांनी त्या ठिकाणी लढाई दिल्या. म्हणजे शिवसेनेचं तिथं नेतृत्व संपवण्याचं काम या माध्यमातून ह्या नातेवाईकाच्या स्वरूपातनं केलं जात होतं, परंतु तिथल्या जनतेने त्या ठिकाणी दोन्ही नगरपालिका शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जिंकून त्या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की शिवसेना पक्षाच्या चिन्हावरती निवडून दिलेले 2 उमेदवार ते आमचे भारतीय जनता पार्टीकडे आहेत. महायुतीची सत्ता असावी का? निश्चित असावी आमचं म्हणणं आहे, परंतु जोपर्यंत आमचे उमेदवार आमच्या ताब्यामध्ये देत नाहीत
तोपर्यंत आम्ही कुठलाही नेत्यांनी चर्चा करू नये अशी एक कार्यकर्ता म्हणून मी मागणी करतो. आणि ही पत्रकार परिषद घेण्याचा पाठीमागं माझा दुसरा हेतू हा आहे की या जिल्ह्यामध्ये जी शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान रचलं गेलेलं आहे, त्या कारस्थानाच्या बाबतीमध्ये पक्ष पातळीवरती वरिष्ठांना, पक्षप्रमुखांना मी स्वतः पत्र देऊन या बाबतीमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताय. आता काही लोक म्हणतील की बाबा हे आता आतमध्ये होतं, आता कसं सेनेत आलं, म्हणजे वास्तविकता सांगतो तुम्हाला. मी प्रामाणिकतेने सांगतो, सन 1999ला मी वकील झालेला माणूस आहे. 1999 पासून ते 2013पर्यंत मी शिवसेनेचं काम केलेला कार्यकर्ता आहे. तुम्ही धाराशिव तालुक्यातील पूर्ण शिवसैनिकाला शहरातील विचारा, त्यांच्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून सर्व केसेस मोफत लढवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही बालसैनिक म्हणून मिरवू नका. तुम्ही रस्त्यावर केलं असाल, आम्ही वकिलाचं काम वकील मोफतमध्ये त्या ठिकाणी सैनिक म्हणून केलेलं आहे. ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी विधानसभेचा फॉर्म भरला होता, तो सुद्धा फॉर्म मीच भरलेला होता. त्यावेळेस काय कुठला चार्ज आम्ही घेतलेला नव्हतो. 1999 ते 2013 आणि नंतर मी आपमध्ये गेल्यानंतर आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी एकनाथभाई शिंदे यांच्या विचारावरती प्रेरित होऊन मला त्या ठिकाणी पक्षप्रवेश दिला. तेव्हापासून आज तागायत मी शिवसेनेचंच काम करतोय. अर्चनाताई पाटील लोकसभेला घड्याळावरती उभारल्या, स्वतःच्या गावात मायनस आहेत. ओमराजे निंबाळकरांच्या दारामध्ये अर्धा किलोमीटर कावळी गाव आहे, 94 मताची लीड आहे घड्याळाला. आम्ही युतीचं काम केलं. विधानसभेला आम्ही धनुष्यबाणाला लीड दिली. आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते निश्चित आहोत, पण आमच्या पक्षाचं होत असलेलं खच्चीकरण हे आम्ही पाहू शकत नाही. त्याच्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं सांगायचं होतं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की शिवसेनेचा कार्यकर्ता कसा मोडकळीस आणला जातो या माध्यमातून. हे अजून एक उदाहरण तुम्हाला मी देतो. जिल्हा नियोजन समितीच्या आज परवा याद्या निघाल्या. या धाराशिव तालुक्यामध्ये बोटावर मोजणाऱ्या 4 ते 5 ग्रामपंचायती शिवसेनेच्या आहेत. वाकरवाडी असेल, येडसी असेल, कावळेवाडी असेल, जागजी असेल. जिल्हा नियोजन समितीची यादी निधीची मला उपलब्ध झालेली आहे. या यादीमध्ये जिथं शिवसेनेची सत्ता आहे त्या ठिकाणी एकही रुपया दिला गेलेला नाही आहे विकास कामासाठी. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि मग शिवसेनेचा झेंडा घेऊन आम्ही फिरायचं आणि पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मात्र शिवसैनिकाला विकास कामाला अडवणूक करायची. आणि मग इतर गावाला निधी जो तुम्ही दिलेला आहे त्या निधी वाटपाचा क्रायटेरिया काय हे आम्हाला समजून सांगाल का? कुठल्या आधारावरती इतर गावाला निधी तुम्ही उपलब्ध करून दिला? आमचं म्हणणं नाही सगळ्या गावाला विकास कामाला निधी द्या, परंतु ज्या तुमच्या मूळ शिवसेनेचे झेंडा घेऊन फिरणारे जे कार्यकर्ते तुमच्यासाठी अहोरात्र झटतात त्यांना तुम्ही निधी देणं अत्यावश्यक होतं. तुम्ही हा अन्याय शिवसैनिकावरती केला आहे. म्हणून माझा आरोप आहे की या जिल्ह्यातील शिवसेना संपवण्याचा घाट राणा पाटलाच्या संगतीनं या सर्व मंडळींनी केलेला आहे. हा हाणून पाडण्याचा हेतू मनामध्ये ठेवून मी ह्या सर्व बाबी पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांच्या ह्या गोष्टी कानावर घालणार आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व कार्यकर्त्याच्या मागे उभारणारे नेते तानाजीराव सावंत साहेबासारख्या नेत्याला पुढे या जिल्ह्याचं नेतृत्व देणं आवश्यक वाटतंय असं माझ्यासहित इतर कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा हा भाजपवाशी करू नका एवढी विनंती करायला मात्र मी निश्चित जाणार आहे. आणि त्या पक्षप्रमुख माझे त्या ठिकाणी माझा विचार ऐकून घेऊन यावरती निश्चितच शिवसैनिक म्हणून मला न्याय देतील व या जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देतील ही आशा या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. आपले काय प्रश्न असले तर विचार. जिल्हाध्यक्षपद दिलं, जिल्हाप्रमुखपद दिलं, म्हणजे त्याला बक्षीस दिलं त्यांच्या कामाचं, म्हणजे याचा अर्थ त्यांनी काम चांगलं केलं आहे. हे तुमच्या दृष्टीने चूक कसं काय? मी सांगतो तुम्हाला, तो प्रश्न माझाच होता. पत्रकार परिषदेमध्ये तो विषय राहून गेला. पालकमंत्री महोदयांनी AB फॉर्म ज्यावेळेस अजितदादा पिंगळे यांच्याकडे कोरे देण्यात आले आणि ते राणा पाटील यांच्या बंगल्यावरती मल्हार पाटलांनी वाटप केले असा आरोप झाला. त्याच्या बातम्या आपल्या प्रेसमधनं आल्या आणि त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनी हे नमूद केलं की ही अजित पिंगळे यांची चूक आहे असं जाहीररित्या पत्रकारासमोर मंजूर केलं. माझा प्रश्न असा आहे की एकीकडे तुम्ही त्यांना दोषी ठरवता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, मग ही घाट का घातला जातोय? शिवसेना संपवायचे ना, चुकला तरी माझाच आहे. मग त्याला
संरक्षण द्यायचं, उद्या त्याला बक्षीस देण्याचं काम केलं, त्याला सजा द्यायची ऐवजी बक्षीस देण्याचं काम केलं आणि निष्ठावंत सैनिकाला बाजूला ठेवलं, हा माझा त्याला याचा अर्थ काय? अर्थ काय म्हणजे याचा अर्थ शिवसेना या धाराशिव जिल्ह्यातून संपवण्याचा घाट घातलेला आहे. पालकमंत्री पण त्याच्यामध्ये सामील आहेत का? हो, पालकमंत्र्यासहित मी बोलतो ना, पालकमंत्र्यांनी महोदयांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. पालकमंत्री महोदयांनी ज्या वेळेस अजित पिंगळे यांची चूक लक्षात आणून दिली, त्याच्यानंतर 4 दिवसांनी त्यांना जिल्हा प्रमुख पद देते, त्याचा अर्थ काय शिवसैनिकांनी समजायचा? आज आमची शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पाटलाच्या दारात ह्यांनी नेऊन ठेवलेली आहे. हे चित्र माझं म्हणणं नाही आहे पत्रकार बांधवांनो, सर्वसामान्य या जिल्ह्यातील प्रत्येक सैनिक हा बोलतोय. मी फक्त आवाज म्हणून त्यांचा बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही शिवसैनिकांचा अर्थ काय घेतला? आमची शिवसेना वाचवायची आहे. आमची शिवसेना एकनाथभाई शिंदे वाचवतील हा मला विश्वास आहे आणि मी तसं पत्र घेऊन मुंबईला जाणार आहे. आज ही पत्रकार परिषद घेत असताना मी ह्या गोष्टीची पर्वा करणार नाही की माझ्यावर कार्यवाही होईल. फक्त मी बाळासाहेबाच्या विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्ता आहे ना, मी अन्यायाच्या विरोधात बोलणार आणि खंबीरपणे बोलणार. हे आणि ते बोलण्याचा अधिकार वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. अन्याय सहन करील तो शिवसैनिक, त्याच्यामुळे मी त्या विषयावरती बोलणार आणि त्यामुळेच ही पत्रकार परिषद आयोजित केली. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर हे पूर्ण असं सांगितलं नाही का, माहिती दिली नाही का आतापर्यंत? नाही, मला त्यांच्याशी काही या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही, परंतु जी काय परिस्थिती आता सध्या शिवसैनिकामध्ये अस्वस्थता आहे ती मात्र शिवसैनिक म्हणून मी मान्य आहे. पण जिल्ह्याचे नेते सावंत साहेब, त्यांना शिवसैनिकांमध्ये जी अस्वस्थता आहे ती त्यांच्या कामावर गेलीच असेल. शिवसैनिक प्रचंड नाराज आहे, शिवसेना संपवण्याचा हे आहे. मग सावंत साहेबांनी आतापर्यंत का काही घेतली नाही शिंदे साहेबांची? नाही, मला त्यांनी ह्या शिवसैनिकांनी व्यक्तिशः मी तर सावंत साहेबाच्या कानावरती हा विषय घातलेला नाही, त्याच्यामुळं बाकीच्यांनी सावंत साहेबाच्या कानावरती घातला का नाही हे मी काय आज सांगू शकत नाही. परंतु निश्चितच आज उद्या आम्ही त्यांनाही भेटू, त्यांनाही सांगू, तेही आमचे नेते आहेत, आम्ही त्यांना सांगू आणि त्यांनी पक्षप्रमुखाकडे या बाबतीमध्ये बोलतील. जिल्हा परिषद 15 ते 20 सदस्य निवडून आल्यानंतर तुम्हाला हे शांत सुचलं? नाही, जिल्हा परिषदचं 15 निवडून उलट साहेब मी तुम्हाला आज बी सांगतो, याच्याही पेक्षा जास्त आमचे उमेदवार निवडून येत होते. मी मगाशी पत्रकार बांधवाचे 2 आभार मानले ना. मी तालुकाध्यक्षाला जर पक्षप्रमुखाकडून जाऊन उमेदवारी आणावी लागत असेल तर हे किती मोठं दुर्दैव आहे आमच्या पक्षाचं. कुणी हो, त्याच्या बाबतीमध्ये एकनाथभाई शिंदे साहेबाकडे हा विषय आम्ही गाणार आहोत ना. ज्यांनी कुणी पक्षप्रमुख, मी काय म्हणतो, या 3 जिल्ह्याचे आमदार एक आहे. तालुका प्रमुख मूळ शिवसैनिक आहेत, त्यांना बी न्याय दिलेला आहे, ते शिवसेना मात्र त्यांनी समोरचा फोटो स्टेट केल्यावरती हो ना, मग आम्ही त्यांच्या बाबतीत बोलू. ज्यांनी बॅनरवरती फोटो लावलेले नाही, आम्ही कुणाचं महायुतीला तानाजी सावंतांचं वावर आहे असं म्हणायचं तुम्हाला? नाही, असं म्हणायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, तानाजीराव सावंत साहेबांनी त्या ठिकाणी 8 जागा त्या ठिकाणी शिवसेनेच्या आणलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की महायुतीचा दोन्हीचा मिळून अध्यक्ष होऊ द्या, आमचा त्याच्याबद्दल आरोप नाही, परंतु आमची शिवसेना संपवून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं जे कटकारस्थान यामधल्या काळामध्ये झालं आहे त्याच्यामुळं सैनिक हा हवालदिल झालेला आहे आणि तो पक्षप्रमुखाच्या कानावर घालणं गरजेचं आहे. काळ तर आलेत का शिवसैनिक? हो, शिवसेनेचेच उमेदवार आहेत ना ते. हो, आलते ना. भाजपकडे आहेत. नाही, बाकीचे सगळे उमेदवार जे निवडून आलेले होते त्यांनी पक्षप्रमुखांची भेट घेतलेली आहे, त्यांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे तिथं. ह्यांनी घेतलेलं नाही, ते राणा पाटील यांच्यासोबत आहेत आणि ते 2 जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेच्या याच्यावरती लढवलेले आहेत असं माझं म्हणणं आणि त्याचे पुरावे दाखवले. नाही, महायुतीमध्ये तसं नाही. नाही, असा काही विषय नाही. धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या लोकांनी धनुष्यबाणाच्या पक्षप्रमुखाकडे गेलं पाहिजे. अजित पिंगळे यांचा कोरेवेपी फॉर्म अजित पिंगळेंनीच राणा पाटलाकडे दिले ना. समजा तुमचे 2 सदस्य घेऊन समजा भाजपने जर सत्ता स्थापन केली तर त्यांच्यावर जो व्हीप लागू होतो त्याचा अधिकार कोणाकडे आहे? प्रभारी जिल्हाध्यक्ष. हो, म्हणून तर आम्ही हे बोलालो ना की ही जी काय घडलंय आमच्या शिवसैनिकाच्या बाबतीमध्ये. मी काय म्हणतो, 2 उमेदवार आमचे
शिवसेना पक्षाकडे एकनाथभाई शिंदेकडे यावे, पक्षप्रमुख जे निर्णय घेतील ती ठरल, महायुतीचा कोण अध्यक्ष होईल ते पक्षप्रमुख निर्णय घेतील, आम्ही कार्यकर्ते नाहीत घेणार. स्वतःच्या इच्छेने गेले तर त्यांना घेऊन गेले. आमच्या शिवसैनिकाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी ते तिथं पोच केले. माजी जिल्हा प्रमुखाची भूमिका हे बी फॉर्मच त्यांनी दिले ना. सुरेश साळुंखे जिल्हा प्रमुख आहेत, त्याच्यात भूमिका काय तुमच्यासोबत आहे का? नाही, सूरज साळुंखे साहेबाची काय माझी चर्चा झालेली नाही. सूरज साळुंखे आता तत्कालीन जिल्हा प्रमुख आहेत, पण शिवसेनेचे नेते आहेत. या जिल्ह्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नगरपालिका निवडणुका त्यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या गेलेल्या आहेत. मी या सर्व नेते आता कसं आहे साहेब, मी आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा सचिव होतो, 3-4 वर्ष झाले या पक्षात आहे, पण मी कधी पद मागितलेलं नाही. पत्रकार बांधवांनो लक्षात घ्या, आपण याच्यापूर्वी काम केलं. मी ज्या बी पक्षात काम करतो तुम्ही पाहिलेलं आहे, इमानीद्वारे त्या पक्षाचं काम करणारा मी कार्यकर्ता. नाही, पण सूरज साळुंखेवर नेमका अन्याय कशामुळे केला? म्हणजे नाही, या बाबतीमध्ये सूरज साळुंखे नफामधील म्हणजे जो पराभव झाला त्याचं खापर त्यांच्यावर फोडलं गेलं का अन्यायकारक त्यांच्याकडे? नाही, या बाबतीमध्ये सूरज साळुंखेच्या बाबतीमध्ये जो काय प्रकार झालेला आहे त्या बाबतीमध्ये सूरज साळुंखे त्या बाबतीत हे करतील. परंतु एक निश्चित सांगतो की या नगरपालिकेमध्ये शिवसैनिक 16 का असानं लढले आणि 8,000 मतं त्यांनी घेतले. म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीलाच दान दिली हो शिवसेना, असं घडलं. त्यांनी खंजीर खुपसलं वगैरे, त्यांचं आलतं तुमच्याकडे बातम्या. शिवसैनिकाला हातबल करण्याचं काम पाठीमागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरीचा मेळावा झाला, त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी सावंतसाहेबांसमोर आक्रमक भूमिका घेतली. खरे शिवसैनिक बळगाव म्हणजे असे वेगवेगळे त्यांनी विषय केले. मात्र ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्याच वेळेस त्यांनी सावंतसाहेबांचा फोटो त्यांनी वगळला. दबाव होता काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका ना, ऐका. तुम्ही ज्यावेळेस उमेदवारी अर्ज अजित पिंगळे यांना भेटला त्यावेळेस तुम्ही बाईट ऐका. त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की मी तानाजीराव सावंतसाहेबांचे आभार मानतो, एकनाथभाई शिंदे साहेबांचे, पालकमंत्र्यांचे, असं त्यांचं बाईट आहे. त्यामुळं अजित लाकाळ ते काय वेगळे आहेत असं काय कोणी फोटो काढायचा कुठल्या बॅनरवर? मी काय म्हणलं, ज्याही बॅनरवरती फोटो ज्यांनी तानाजीराव सावंतसाहेबांचे लावलेले नाही त्याच्या बाबतीमध्ये तर मी व्यक्तिशस्त्र करार करायला तुम्हाला मी दाखवलंच ना. नाही, अजित लाकडाला तानाजीराव सावंतसाहेबांचे बॅनरला लावण्याचं काही कारण नाही. कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित लाकडाचे एवढे मोठे बॅनर होते. मी काय म्हणतो की अजित पिंगळेंनी कुठं हात फिरविलेत ही तर बघू द्या. कोरे फॉर्म नेऊन देतो म्हणल्यावर बॅनर बी त्यांनीच फायनल केले असतील. त्याला तिकीट भेटू दिलं नव्हतं अजित लाकडाला. तुम्हाला माहित आहे सगळा विषय, तुमच्यामुळे ते सगळं मिळालेलं आहे. एबी फॉर्म चुकीच्या पद्धतीने वाटले गेले असे पालकमंत्री म्हणाले. त्याच्यानंतर अजित पिंगळेंना जिल्हा प्रमुख पद मिळालं. जिल्ह्यातले शिवसैनिक सोडून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर आणखी कोण यामध्ये सामील आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष पद मिळालं. नाही, पक्षातले इथलेच भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा सर्वात मोठा हात आहे. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पिंगळे होते. तुम्ही कितीतरी बॅनर बी बघितले असतील ज्याच्यावरती राणा पाटलाचे फोटो लावतात, ते शिवसेनेत असताना सुद्धा तुम्ही बघितले असतील. माझा म्हणण्याचा हेतू काय की तुम्ही ज्या पक्षात आहे आता तिथं 2 उमेदवार तुम्ही बघा ना. मोह्याचा उमेदवार अपक्ष कपशीवर लढून 2 नंबरला राहिला. नितीन पाटील 2 नंबरचा उमेदवार 34 मतानं पडला साहेब. जी 2 शिवसैनिक निवडून आले असते. हे अजित लाकाळलाच तिकीट नसतं दिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आयात केलेला होता ना. अजित लाकाळनी त्या ठिकाणी समजा पक्षप्रमुखाच्या कानावर घातलं, पत्रकारांनी सगळा विषय उचलून धरला, म्हणून तिथे आमच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. माझे मंत्री तानाजी सावंत यांना नगरपालिका जिल्हा परिषद असं या निवडणुकीपासून दूर ठेवलं गेले, काय वाटतं? नाही, तानाजीराव सावंत साहेबांना जोपर्यंत पक्षप्रमुख आदेश करत नाही तोपर्यंत या भूमिकेमध्ये ते येणं योग्य उचित होणार नाही, असं त्यांचं मध्ये एकदा वाक्य होतं. त्यांना जर या ठिकाणी याच्यापूर्वी 2017ला त्यांना या ठिकाणी प्रमुख म्हणून बघण्याची संधी दिली होती. त्यावेळेस नगर परिषदला त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाणावरचा नगराध्यक्ष केलेला होता. आणि त्यांनी जी डोकीच्या सभेमध्ये मी होतो त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपली सत्ता असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीला कशामुळे दिलं हे सगळं. मग आता एक तरी शिवसैनिक आहे का नगरपालिकेत धनुष्यबाणाचा आमचा माणूस? आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न घेऊन कुणाकडे जायचं आहे? भारतीय जनता पार्टीच्या दारात जायचं आहे. मग हे षडयंत्र का रचलं गेलं? नगरपालिकेतलं खंजीर खुपसणं वगैरे तुम्हाला सगळं माहीत आहे.
आणि तानाजीराव सावंत साहेब हे एकमेव जे शिवसेनेसाठी बोलतात. बरं, त्यांचं कर्तृत्व आहे. भूममध्ये त्यांनी नगर परिषद आणली, परांड्याची नगर परिषद आणली, आता जिल्हा परिषदचे 8 सदस्य त्यांनी निवडून आणले. ते शिवसेनेचे नेतेच आहेत, त्याच्याबद्दल काय हेच नाही. विषय असा आहे की भाजपचं मत असं आहे की त्यांना त्यांचा पुण्य सांभाळता आलं नाही, त्यामुळे कारभार आम्ही आमच्या हातात घेतो. हो का, धनंजय सावंत साहेब हे अपक्ष उभा आहे, बरोबर आहे. ते पण गेले. असं नाही, असं कोण म्हणलं? अजिबात नाही. धनंजय सावंत साहेब हे अपक्ष उभारलेले. तानाजीराव सावंत साहेबांनी एकही स्टेटमेंट धनंजय सावंत साहेबाच्या विरोधात केलेलं नाही. आणि धनंजय सावंत साहेबाचं बी स्टेटमेंट तुम्ही काढून बघा, तानाजीराव सावंत साहेबाच्या बाबतीत एक बी स्टेटमेंट नाही. तांडव करतो, हे करतो. नाही, तो ते कुणाला बोलत असतं? साहेबाचं नाव, साहेबाच्या बाबतीमध्ये एकही शब्द त्यांनी काढलेला नाही. तुम्ही मला एक दाखवा. नाही, ते अपक्ष उभा आहेत ना. नाही, त्यांच्याबद्दल माहित नाही. अपक्ष निवडून आल्यानंतर ठाकूर साहेबांनी त्यांचा सत्कार केला. साहजिक आहे. अपक्ष उमेदवार आल्यानंतर कुणी सत्कार करतो? त्यांच्याकडं म्हणजे अधिकार नव्हते तर मग कुठल्या विश्वासावर ते नेहमी ठामपणे म्हणत होते की मी शिवसेनेचा अध्यक्ष निवडून आणतो किंवा सत्ता शिवसेनेची आणतो. त्यांना प्रवास वगैरे होतं. मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचे 15 आलेत, भारतीय जनता पार्टीचे एकूण. तुम्ही म्हणता खूप साहेब 7 तर ते ग्रेड झाले, 8 तुमचे निवडले तेवढे. अहो, ते शेवटी धनुष्यबाणावरच निवडून आलेत ना. तुम्ही म्हणता हो, नाही, आले ते धनुष्यबाणावरच आलेत ना. 2 जण फक्त आमचे दावणीला घातलेत तिकडं भारतीय जनता पार्टीच्या. ते तर आम्ही म्हणतो ना, ते अगोदर आणा. एकनाथभाई शिंदे या बाबतीत निर्णय घेतील. आपण जिल्हा प्रमुखांना जर व्हीप काढला आणि व्हीप जर नाही पाळला तर मग जिल्हा परिषद सदस्यावर कारवाई करणार नाही. आता ते पक्ष ठरवणार. मी तुम्हाला ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ही शिवसेनेची होत असलेली अवहेलना ही पक्षप्रमुखापर्यंत जावी. आणि पत्रकाराच्या माध्यमातून या जिल्ह्यातील जी शिवसैनिक आहे, जी मध्ये कारवाई केली म्हणून शिवसैनिक काही बोलायचे राहून गेलेच साहेब, बोलणंच गेलेत शिवसैनिक. त्या शिवसैनिकाचा एक आवाज उठवा. आणि आपल्या माध्यमातून सांगतो की त्यांनी ही पत्र एकनाथभाई शिंदेंना पाठवा. ही अन्यायकारक सगळ्या प्रक्रिया या जिल्ह्यामध्ये चालू आहे, हे सुद्धा आव्हान आपल्या माध्यमातून करतो. याच्या व्यतिरिक्त वरिष्ठ पातळीवरचे निर्णयही पक्षप्रमुख घेतील. शिंदे साहेबांनी काल एका भाजप नेत्याला भेट नाकारली, खरं आहे का? मी आपल्याच माध्यमातून वाचली बातमी. 3 तास ताटकळत बसले अशी बातमी आपल्या शिवसेनेची वाताहत नाही होईल साहेब. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे धाराशिव जिल्हा. खच्चीकरण हो. 2 माणसं बालेकिल्ल्यातून येतात, भाषेचा दावणीला बांधतात. अहो, एक गद्दार झाला म्हणजे राज्य जात नसतं साहेब. एक गद्दार झाला म्हणजे राज्य जात नाही. अजित पिंगळे जाहीर सांगितलं ना, अजित पिंगळे गद्दार, त्यानं दिले एबी फॉर्म कोरे. ही 2 जी तुम्हाला माणसं सांगितलं ना मी डिक्सलचं, ती कुठे आहे आज? राणा पाटलांच्या इथं आहे. मी तुम्हाला तेच सांगालो, शिवसैनिक म्हणून हीच भूमिका मांडालो ना मी, की त्यांनी जे बी फॉर्म दिले भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, तेच तिथं आज त्यांच्या गदार्यात त्यांना नेऊन ठेवले. बघा बरं तुम्ही सत्काराचे फोटो आहे का? बघा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि ही जी आहेत ना, बघा इथं ती उमेदवार आहेत. बघा तुळजापूरचे. ज्यांनी मोठं केलं तिकडं न जाता भारतीय जनता पार्टीवर जास्त प्रेम आहे. हां, काय म्हणतात सर? मी शिवसैनिक म्हणून आवाज उठवायचं काम मी केलेलं आहे. एकनाथभाई शिंदे माझ्या ह्या सगळ्या विषयाचा मी आपल्याला पुरावे दाखवले. सर्व पत्रकार बांधवाला पाठण्यासारखे पुरावे आहेत. माझं काही चुकीचं नाही. बिनबुडाचे आरोप मी केलेले नाही. मी 3 आरोप केले. 3 आरोपाचं मी तुम्हाला मार्जिन तुम्हाला दाखवलं आहे. एकनाथभाई शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे नेते आणि अन्यायाविरोधात बंड करूनच त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळं त्यांना शिवसैनिकाच्या वेदना माहीत आहेत. फक्त आम्ही तिथं पोचणं गरजेचं आहे. फक्त मी एकटा न पोचता आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील सैनिकांनी सुद्धा हे करावं
आणि एकनाथबाई शिंदे यांना या बाबतीमध्ये अवगत करावं हीच विनंती करण्यासाठी मी करणार. त्यामुळे मला न्याय भेटेल हे मला 100% विश्वास आहे. या प्रक्रियेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा हातभार आहे असं आपण म्हणतात. पालकमंत्री पद अशी का मागणी तुमच्याकडे होत नाही? नाही ती आम्ही आता बोललोच ना, जे काय घडलं आमच्या पक्षाची वाताहत या जिल्ह्यामध्ये ती पालकमंत्री बदलायच्या बाबतीमध्ये एकनाथबाई शिंदे घेतील ना निर्णय. आम्ही पत्र घेऊन जाणारच होत ना त्यांच्या तक्रारीचा वाफो करायला. त्यावेळेस तो जो निर्णय आहे ते पक्षप्रमुख घेतील. जिल्ह्यातील वस्तुनिष्ठ माहिती देण्यास पालकमंत्री किंवा संपर्क प्रमुख कमी पडले का? शिंदे साहेबांना वस्तुनिष्ठ माहिती देण्यास असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस अजित पिंगळेची जिल्हा प्रमुख म्हणून प्रभारी नियुक्ती होते त्यावेळेस हे असं घडलं असावं अशी शक्यता नाकारते. सावंत साहेबांची काय भूमिका आहे म्हणतात? पूर्ण प्रक्रियेबाबतीत सावंत साहेबांची भूमिका काय? नाही त्यांच्याशी माझं काय बोलणं झालं नाही पण नाही बोलणं म्हणजे कुठलं अहो त्यांचं एकच म्हणणं पूर्वीपासून आहे की शिवसेनेचा या ठिकाणी अध्यक्ष झाला पाहिजे. बरोबर आहे. आमची भूमिका बी तेच आहे. आमचं म्हणणं काय आहे की रवी सरच्या घरचे आमच्या मातोश्री होऊ द्या. शिवसैनिक हा अध्यक्षपदावर बसला पाहिजे. शिवसेना म्हणून मी सुद्धा ती म्हणजे मागणी केलेली आहे. माझ्या पक्षाचा अध्यक्ष बसावा ही मी मागणी करणं काही गैर नाही.